बदलापूरच्या पीडितेवर वेळेवर वैद्यकीय उपचार नाहीत। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी धक्कादायक माहिती दिली। डॉक्टरांनी वेळेवर उपचार करण्यात दिरंगाई केलेली आहे। विना उपचार मुलगी पोलीस ठाण्यात बाकड्यावर झोपल्याची माहिती मिळते। धक्कादायक माहिती आता राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली आहे। डॉक्टरांनी वेळेवर उपचार करण्यात दिरंगाई केलेली आहे। विना उपचार मुलगी पोलीस ठाण्यात बाकड्यावर झोपल्याची माहिती मिळालेली आहे। त्यामुळे बदलापूरच्या पीडितेवर वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत अशी आता धक्कादायक माहिती ही शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली। डॉक्टर्सनी त्या मुलीवर ट्रीटमेंट करायला नकार दिला किंवा त्याची तपासणी करायला नकार दिला, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याच्या संदर्भात आमचं डिपार्टमेंट ते जे हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल आहे हे जर मेडिकल एज्युकेशनच्या अधिपत्याखाली येत असेल तर मेडिकल एज्युकेशन मिनिस्टरना अन्यथा आरोग्य मंत्र्यांना ह्या बाबतीत लिहीन आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। 3-3.5 वर्षाची मुलगी ट्रीटमेंट न करता पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या बाकड्यावर झोपते ही महाराष्ट्राला शोभणारी बाब अजिबात नाही। तर विना उपचार मुलगी पोलीस ठाण्यात बाकड्यावर झोपल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली। बदलापूर प्रकरणामध्ये आता एक मोठी अपडेट समोर आली। बदलापूरच्या पीडितेवर वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत असं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी धक्कादायक माहिती दिलेली आहे। त्यामुळे डॉक्टरांचा हलगर्जीपणा आता समोर येतोय। डॉक्टरांनी वेळेवर उपचार करण्यात दिरंगाई केलेली आहे। विना उपचार ती मुलगी पोलीस ठाण्यात बाकड्यावर झोपल्याची माहिती मिळालेली आहे। आज दिवसभर देखील बदलापूर संदर्भात घडामोडींना वेग आला होता। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत जोडलेले आहेत। सचिनजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर बदलापूर मधली घटना अत्यंत किळसवाणी घटना आहे। बदलापूरच्या पीडितेवर वेळेवर वैद्यकीय उपचार देखील मिळाले नाहीत अशी धक्कादायक माहिती स्वतः शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली। यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? हे स्वतःचा अर्थ दाखवलेला आहे आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं अत्यंत बेफाम पद्धतीचं पोलीस प्रशासन चाललेलं आहे, त्या मुलींच्या आईला तिथं ती गर्भवती असताना तिथे बसून ठेवण्यात आलं होतं असंही सांगितलं गेलं। केवळ त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करून चालणार नाही, खऱ्या अर्थानं या पूर्ण घटनेची जबाबदारी आणि एकूणच कायदा सुव्यवस्था किती मोठ्या पद्धतीने बिघडलेली आहे, कशी बेफिकीर आणि असंवेदनशील अशा तऱ्हेचं प्रशासन तुम्ही देतात ह्याची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री असलेल्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। असं करून चालणार नाही या ठिकाणी, कारण हे अत्यंत गंभीर अशा तऱ्हेची घटना आहे, महाराष्ट्राला कलंक लावणारी घटना आहे आणि हे सातत्यानं होतंय। त्यामुळे हे तर केसरकर म्हणतायत त्यांनी आता तेवढ्यापुरतं थांबू नये, गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला पाहिजे असं आमचं त्यांना त्या ठिकाणी म्हणणं आहे। नक्कीच सावंतजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधल्याबद्दल। यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर बदलापूरची घटना अत्यंत किळसवाणा प्रकार हा महाराष्ट्रात घडलेला आहे। त्यात आता त्या मुलीला वेळेवरती वैद्यकीय उपचार मिळाला नाही। विना उपचार मुलगी पोलीस ठाण्यात बाकड्यावर झोपल्याची माहिती केसरकरांनी दिली। यावरती आपली नेमकी काय प्रतिक्रिया? सरकार पक्षात मंत्री असणारे केसरकरच या गोष्टीचा कबुली जबाब देतात, हे एका अर्थाने शासनाचा प्रशासनाचा ढिसाळपणा आणि किती मठ्ठ पद्धतीने हे काम करतात, किती गेंद्याच्या कातडीचे हे लोक आहेत ही गोष्ट स्पष्ट होते। ज्या पद्धतीने एक एक गोष्ट, कारण पोक्सोचा गुन्हा दाखल करून घेण्यामध्ये सुद्धा तिथल्या ज्या महिला, विशेष म्हणजे त्या महिला पोलीस कर्मचारी आहेत ज्यांनी टाळाटाळ केली सुरुवातीला। ऍडव्होकेट जयेश वाणी आमच्या पक्षाचे प्रवक्ते, त्यांनी पहिल्यांदा ही बाब समोर आणली आणि त्यांनी सांगितलं तरी पण पोक्सो लवकर दाखल झालेला नव्हता सातत्याने। आणि यावर पालक म्हणून जेव्हा लोक संतप्त होतात त्यावेळेला लोकांना लाठीचार्ज करता तुम्ही। म्हणजे मराठ्यांनी न्याय मागितला, लाठ्या घाला, वारकऱ्यांनी न्याय मागितला, लाठ्या घाला, बारसू रिफायनरीच्या आंदोलकांनी न्याय मागितला, लाठ्या घाला, आणि इथं 3 वर्षाचं छोटं लेकरू त्याच्या आयुष्याचा प्रश्न म्हणून पालक रस्त्यावर येतात, पालक बोलतात तेव्हा पालकांना लाठ्या। म्हणजे गृहमंत्री म्हणतो ठोकून काढा आणि पोलीस ठोकून काढतात, पोलीस आपली ड्युटी करत नाहीत। मला वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये गृहमंत्री असणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची, जे गेल्या 7.5 वर्षापासून गृहमंत्री आहेत आणि गेल्या 7.5 वर्षात महिला अत्याचाराच्या ज्या असंख्य घटना घडल्या आहेत, ज्यामुळे एक लक्षात येते की हे कायदा सुव्यवस्था स्थापित करण्यामध्ये अत्यंत अपयशी ठरलेले गृहमंत्री आहेत।
सबब फडणवीस साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे. नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधल्याबद्दल. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आपल्यासोबत जोडलेले आहेत. वडेट्टीवारजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. विना उपचार मुलगी पोलीस ठाण्यात बाकड्यावर झोपल्याची धक्कादायक माहिती दीपक केसरकर यांनी दिलेली आहे. अत्यंत किळसवाणे असा हा प्रकार महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे. काय आपली यावरती प्रतिक्रिया? नाही बघा, एका निर्भयाने देश पूर्णतः पेटून उठला होता. आज 2 छोट्या मुली, छोट्या माझ्या बालिका, 3 वर्षाच्या 3.5 वर्षाच्या बालिका, या पालक घेऊन त्यांना पोलीस स्टेशन मध्ये जातात. 12 तास पोलीस स्टेशन मध्ये कारवाई होत नाही. त्यांना बसवून ठेवलं जातं. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली जात नाही. अरे महाराष्ट्र काही नराधमाचा आहे? महाराष्ट्रात काही माणुसकी शिल्लक आहे की नाही? महाराष्ट्रामध्ये काही थोडेसे संवेदना शिल्लक आहेत की नाही? हा जो प्रकार आता केसरकराला सांगताय, अहो केसरकर, तुम्ही हे प्रकार सांगत असताना तुम्ही कोणावर कारवाई केली? या सरकारला उपमुख्यमंत्रीच नव्हे, मुख्यमंत्री असं या सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार या लोकांनी गमावलेला आहे. हा मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यातील ही घटना आहे आणि तेथील पोलीस स्टेशनमध्ये उपचाराअभावी जर ही या पोरीपतीकडे बाकडावर झोपून आहे आणि तरी पण कारवाई होत नाही, तर या सरकारला नैतिकता आणि नीतिमत्ता थोडी तरी शिल्लक असेल. तर यांनी सरकारने राजीनामा दिला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी दिला पाहिजे, उपमुख्यमंत्र्यांनी दिला पाहिजे आणि सत्तेतून ह्या लोकांनी बाहेर गेलं पाहिजेत की आम्ही आता राज्य चालवण्याच्या लायकीचे नाही आहोत, आमची लायकी राहिलेली नाही, आम्ही राज्य चालवू शकत नाही आणि ह्या सगळ्या घटना आम्ही रोखू शकत नाही. म्हणून यांनी सत्तेतून बाहेर पडावं. थोडी तरी जनाची नाही मनाची जरी लाज असेल तर यांनी तो निर्णय घ्यावा असं मला वाटतं. नक्कीच वडेट्टीवारजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधल्याबद्दल. तर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी धक्कादायक माहिती दिली. मात्र त्या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली आहे. सरकार या संदर्भात अपयशी आहे, हे प्रकरण हाताळता आले नाही आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.